बरेच दिवस झालं आपल्या चॅनलवर माझे व्हिडिओ काही येत नाही ना, शॉर्ट व्हिडिओ ना लॉंग व्हिडिओ. तर सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन गावाकडच्या व्हिडिओमध्ये. तर मी तुम्हाला आता आजपासून सुरुवात करणार आहे. बरेचसेच व्हिडिओ शूट करून ठेवलेत माझ्या मुलीने, बहिणीच्या मुलांनी, दोन्ही मुलींनी मिळून छान असे सगळे व्हिडिओ कार्यक्रमाचे काढलेत. तर चला सुरुवात कार्यक्रमाची कशी झाली ती मंडपापासून. शनिवारी छान असा मंडप घालायला सुरुवात केली. ती भांडी चटया सगळं त्या मंडपवाल्याने आणून ठेवलं होतं. सुंदर असा दारात मंडप होता आणि गोधड्या धुवून टाकल्या होत्या, कारण आपल्या आईसाहेबांचं आगमन होणार होतं. मग घरातली तर स्वच्छता झालीच पाहिजे. काल सगळी भांडी वगैरे घासून झालेली होती. मंदिर बनवून झालेलं होतं. जे काय जसं आपलं साध्या पद्धतीने मंदिर बनवलं होतं. मी काही खूप काही असं छान म्हणजे एकदम असं भारी काही नव्हतं. तर आत्यांचं चालू आहे गव्हाचं दळण. ज्वारी पण भरपूर सारी दळून आणलेली आहे. पण मला गव्हाचं असावं, कसं पाहुणे येतात भरपूर, त्याच्यामुळे गव्हाचं असावं म्हणून दळण आत्या नीट करत होत्या. आणि गोधड्या माझ्या सगळ्या धुवून झाल्या. रोजचे कपडे, कामं, भरपूर सारा गोंधळ चालला होता. आणि त्यात आज आमच्या ह्यांनी आणि मामानी मिळून काय केलं, ह्या चौघांना पण स्वच्छ असं मस्त पांढरं शुभ्र असं धुवून काढले. कशी बघते बघा, बिचारीला थोडीशी थंडी वाजायला. म्हणलं ह्यांना तर कशाला ठेवायचं, चला ह्यांना पण सगळं स्वच्छ धुवून काढूयात. तर सुरुवात करणार आहे मी, तुम्हाला व्हिडिओ एक एक दाखवणार आहे. तर आज आम्ही शिदोरी बनवणार आहे संध्याकाळी. माझी बहीण, वहिनी, आई सगळ्याजणी येणार आहेत. मग आम्ही मिळून छान असं आईसाहेबांना आणायला जायचं आहे ना, मग आमच्याकडे शिदोरी बनवतात. तर चला तुम्हाला दाखवते मी पुढे, व्हिडिओ नक्की बघा. तर जेवणाची तयारी आधी म्हटलं करून घ्यावी. ते आता म्हणजे थोडंसं हे राहिले, यायला लागले, जवळच आलेले आहेत. मग आधी घेतला छान असा गाजरचा हलवा बनवून भाताची तयारी केली. भात शिजायला घालायचं, पाणी गरम करायला ठेवलं आहे. आत्याने मला रानातली छान गवार मेथीची भाजी आणली. सकाळसाठी मेथीची भाजी आणून ठेवली आहे, कारण उद्या जायचं आहे आम्हाला देवदर्शनासाठी. मग जाताना म्हटलं मेथीची भाजी, डाळ कांदा असं बनवून ठेवूया. आणि थोड्या वेळाने सगळेजण आलेले आहेत. मग काय मस्त येताना वडापाव वहिनीने, बहिणीने जे जे काय खायला आणलं होतं, फार गुलाबजाम, बालुशाही, तिळाच्या वड्या, तिळाचे लाडू, काय विचारू नका. सगळं असं खायला समोर ठेवलं होतं. सगळेजणांनी मस्त चहा घेतला, गरमागरम वडापाव खाल्ले. तो माझा तिकडे बसलेला भाऊ, इकडे दीर, बहिणीचा मुलगा, बहीण, मोठा आहे तो बहिणीचा तिकडे, मोठ्या बहिणीचा मुलगा आहे, वहिनी आहे, छोटा भाचा, असे सगळेजण आम्ही बसलो होतो. आणि 2 माझ्या मुली आल्या होत्या. तर इकडे बघा आमचं जेवण झालं. आणि आता मी सुरुवात करणार आहोत शिदोरी करायला. तर शिदोरी मी तुम्हाला मागे दाखवलीच होती की रव्याची शिदोरी. आमच्याकडे सांजोऱ्याची शिदोरी, रव्याची शिदोरी किंवा बुंदीचे लाडू घरी करून असं छान आईसाहेबांना आणायला जाताना आम्ही शिदोरी घेऊन जातो. तर इकडे बहीण लाटते, आई तळते. म्हटलं चला रव्याची शिदोरी सोपी पण आहे आणि घरी आपण तिघे म्हणजे 4-5 जणी मिळून बनवूयात. मग मी असं छान येतानाच रवा आणला आणि तेचपर्यंत रवा गूळ असं खिसून मिक्स करून ठेवलेलं होतं, इलायची वगैरे घालून. खूप छान अशी शिदोरी झालेली होती. पुढे मी तुम्हाला दाखवणारच आहे. तर असे आम्ही काय केलं, वहिनीने, बहीण आहे, आईने, आत्यानी मिळून छान आईसाहेबांना आणायला जायची शिदोरी आम्ही तयारी केली होती. आणि उद्या सकाळी आम्ही जाणार होतो आईसाहेबांना आणण्यासाठी. तर पुढे तुम्ही व्हिडिओ सगळे बघा. मी सगळे तुम्हाला व्हिडिओ एक एक करून दाखवणार आहे. मग कसा वाटला आमचा शिदोरीचा व्हिडिओ तोही नक्की मला कमेंट्समध्ये सांगा. आणि पुढचे व्हिडिओ मात्र नक्की बघा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब कराल आणि व्हिडिओ शेअर करा. तर खूप छान छान अशा व्हिडिओ मी पुढे दाखवणार आहे. तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ सगळ्यांना.